राणा भाऊजी, बरकतचा फोन आहे. हा अरे खुळ्या टाळक्याच्या बरकत. तिथं बाई वाट बघून बघून वाळून चिप्पाड झाल्या आणि तू घरात बसलायस होय. तरी बाईनं म्हंटले मी जावा घरी म्हणून, पण त्या म्हणल्या तुला फोन कर. आता काय सांगू त्यासनी? हा ते ताऊ करत बसू नको, सांग लवकर. माझ्या फोनची बॅटरी पण संपत आल्या. अरे मी जाणारच होतो पण आबा सोडत नाही मला. अंजलीबाई अजून तिथंच आहेत काय? अरे आता काही कन्नड मध्ये सांगितलं काय तुला? तिथंच आहे अजून बाई. हे बघ तू सांग लवकर. का सांगू मी जायला घरला त्यासनी? नाही नाही, अरे असलं काय सांगू नकोस. अरे त्या माझ्यासाठी थांबलेत तिकडं. जा लवकर, नाहीतर बाई रुसून बसतील बघ. मग मागच्या वेळेसारखं 1000 वेळा सॉरी म्हणायला लागेल तुला. अरे त्या माझ्यासाठीच आलेत तिकडं आणि मीच नाही गेलो तर ते बरोबर नाही दिसणार. एवढी मजल मारली काय बैलानं. चांगला चान्स मिळालाय, सोडाय नाही पाहिजे. बरकत, तू अंजलीबाईंना सांग की तुम्ही जाऊ नका, थांबा, मी आलोच. हॅलो हॅलो हॅलो. हॅलो. काय झालं राणा भाऊजी? ते त्याचं अर्जंट काम आहे माझ्याकडं, मी जाऊन येतो. नाही नको. अर्जंट काम आहे नवं, मग जावा की. चालेल, मी आबांना सांगून जाऊन येतो. हा नाही, आम्ही सांगतो की मामंजींना. अहो अर्जंट काम आहे, असं वाट बघायला लावू नये. कसं वाटेल बरं मनाला? वाट बघून बघून कटाळा आला असेल हा बरकतला. हा, जावा तुम्ही, जावा. येतो. आजचा दिस खुशाल भेटा त्या पाठकबाईंना. त्यांची भेट आज आमच्यासाठी फायद्याचीच ठरणार आहे. आम्ही सूरजला कारखान्यावर डायरेक्टर म्हणून पाठवणारच. सॉरी मॅडम, खूप उशीर झाले, जावं लागेल घरला. हा ठीक आहे. अंजली, आता अजून किती टाइम? नाही येणार तो आज. बरकत पण फोन नाही उचलत आहे. आता काय समजावं? राणादा येणार नाही असं समज आणि चल. सॉरी रेणू, आपल्याला आधीच उशीर झाला होता आणि त्यात तुला मला इथपर्यंत सोडायला यायला लागलं. असू दे ग, तुला अंधारची अशी एकटी सोडून मी कुठं जाणार होते? आणि मला सवय आहे ग गावच्या रस्त्यांची. अंजली, खर तर राणाजी यायला पाहिजे होते ना. मग नाही ठीक आहे, आणि तू म्हणत होतीस ना तेच बरोबर होत. नसेल जमलं त्यांना यायला. बरं चल, निघते मी. उद्याची तयारी करायची आहे मला, आणि माझ्या कोर्सचा अभ्यास पण करायचा आहे ना. लवकर जेवते आणि मग अभ्यासाला बसते. चल, उद्या भेटू मग. माफ करा. अहो काय सांगू तुम्हाला, जाम अडकलो होतो. तुक्याच्या गाडीवर बी जाऊन आलो, तिकडं बी तुम्ही नव्हता. मग वाटलं तुम्ही घराकडे गेला असाल म्हणून मग. मला वाटलं तुम्ही येणारच नाही म्हणून निघालो आम्ही. हे खरंय म्हणा. अहो कसं जमवलं मलाच माहित. हा पण तुम्ही सांगितलेलं मी ऐकलं आणि आबांना फोन केला. त्यानं म्हणलं मला येळ द्यायचंय तुम्हाला. मग काय
आबा अचानक आलं मुंबईवरनं आणि म्हणलं की समजा या तुलाच देणार म्हणून. मग धरून ठेवलं त्यांनी, म्हणून मला यायला उशीर झाला. अहो एवढे ते तुमच्यासाठी आले तर त्यांच्याकरता थांबायचं ना. थांबणार की. खर तर यांना सोडून यायचं मनच करत नव्हतं, पण तुम्ही इकडं वाट बघत असणार म्हणून कसं तरी झालं मला. मग आलो. म्हणजे आमचे आबा म्हणतात की आपल्यामुळं कोणाला वाट बघायला लावू नये, आणि नसतो आलो तर तुम्ही रागावला असता. हा, पण आता तुमचं झालं की मी लगेच जाणं त्यांच्याकडे. तुम्ही यावं असं वाटत होतं म्हणून तर वाट बघत होते ना. बरकतजींना फोन सुद्धा केला, पण तुम्ही आला नसतात तर मी चिडले नसते हे मात्र नक्की. तुमचं कारण तितकंच खरं होतं ना. आपलं घर, घरातली माणसं, आपले आई बाबा यांच्यापेक्षा महत्वाचं काहीच नसतं, अगदी कशाही पेक्षा. आपल्या कुटुंबापेक्षा मोठं आणि महत्वाचं दुसरं काहीच नसतं. आणि दोस्ती मैत्री आपल्या जागी. तुमचा जर का तो खरा मित्र असेल ना तर तो तुम्हाला समजून घेईल. मैत्रीमध्ये तेवढं चालतंच. तुम्हाला जर का काही प्रॉब्लेम असेल ना तर मी तो समजून घेईल, आणि मला जर कुठे प्रॉब्लेम आला तर तुम्ही समजून घ्याल ना. हो घेणार की. मला वाटलं तुम्ही रागवाल माझ्यावर. अहो तो बरकत मला उशीर झाला की लई रागवतो माझ्यावर. अहो खरं सांगू, अहो मी मुद्दाम उशीर करत नाही हो. तो होतो, पण बरकत लई रागवतो माझ्यावर. अहो ती त्यांची प्रेम व्यक्त करण्याची पद्धत झाली. माझ्याकरता आता तुम्ही इथे आलायत हेच खूप महत्वाचं आहे. आता तुमचे बाबा तुम्ही फोन केलात म्हणून सगळी कामं सोडून आलेत ना. मग तुम्ही घरी जा, त्यांना वेळ द्या. ते तुमची वाट बघत असतील. जाताय ना. तुम्ही निघताय ना. जा. हा. बर, आपण बोलत बसूयात का. हे बघा, ती मीटिंग पुढच्या आठवड्यामध्ये ठेवा. कसे आम्ही महत्वाच्या कामासाठी गावी आलोय. नाही आमचं काय नक्की नाही. नाही एक काम करा, तुम्ही अहवाल बिहवाल तयार करून ठेवा. पुढच्या आठवड्यात आल्यावर आम्ही बघू काय ते. वय वय ठेवा ठेवा. वय वय ठेवा ठेवा. मामांजी, ते बरकतला फोन केलता आम्ही आता, हा. पण राणा भाऊजींनी सांगितलं की त्यांना जरा उशीरच होणार आहे, तर तुम्ही बोलून घ्या. अहो, असं कसं, राणा हजर पाहिजे की. नाही बरोबर आहे, पण ते स्वतःच म्हणले जे काय असेल ते परत न सांगा, पण तुम्ही मात्र बोलून घ्या म्हणा. असे वय ठीक आहे. परवा साखर कारखान्यातून फोन आलता. डायरेक्टर बोर्डावर आपल्यापैकी कोणाला तरी स्वीकृत सदस्य म्हणून घ्यायचं असं समजायचं मत पडते. मला वाटतं राणाचं नाव द्यावं. राणा समजी शेती बघतोच आहे, आणि 4 चौघात त्याला मान बी आहे. मला वाटतं या पदासाठी राणा योग्य आहे. एकदम खरं बोलताय सा तुम्ही. परफेक्ट डिसिजन आहे, एकदम परफेक्ट डिसिजन. किती कौतुक ते म्हातारीचं. आता अशी काळजी घेतो तिची की परत स्वप्नात पण आजारी पडायची नाही म्हातारी. गोदाक्का, वाटकबाईंचा फोन. काय? कोण? गोदाक्का.